सभासद आहे. आता मल्टीस्टेट करत असताना फक्त 168 सभासदांचा तो कारखाना होणार आहे, म्हणजे तो खाजगीच कारखाना होणार. आणि अशा पद्धतीचा मोहोळ तालुक्यातला लोकनेते सहकारी साखर कारखाना हा सामान्य शेतकऱ्यांच्याकडनं गिळंकृत करून हा एका कुटुंबाने स्वतःच्या कुटुंबाच्या मालकीचा केला आणि तो खाजगी करून स्वतःच्या नावावर केला. याच्या विरोधात आम्ही त्या ठिकाणी लढत असताना भीमा कारखान्यामध्ये ज्यांनी अशा पद्धतीनं लोकनेते कारखाना खाजगी केला त्यांनीच तिथं पॅनल लावलं. पुन्हा या खाजगी करण्याच्या सरकाराच्या विरोधात असलेल्या लोकांच्या हातामध्ये हा जिल्ह्यातला एकमेव सहकारी कारखाना पुन्हा त्यांच्या ताब्यात जाऊ नये, तालुक्यातला हा कारखाना. म्हणून आम्ही त्यावेळेला मुन्ना साहेबाला, खासदार साहेबांना साथ दिली, त्यांचा प्रचार केला. आणि आता पुन्हा ते पण त्याच दिशेनं जर जाणार असतील तर आम्हाला त्याचा विरोध करावा लागेल. कारण 22,000 सभासद हे मोहोळमधले आहेत, कोल्हापुरातले नाही. आणि त्यामुळं मोहोळमधल्या जनतेच्या प्रती कायम कटिबद्ध राहत त्यांच्या आकांक्षा, त्यांच्या इच्छा आकांक्षा याच्याबरोबर राहणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्यामुळं निश्चितपणे मल्टीस्टेट केलेल्या या कारखान्याच्या बाबतीमध्ये माझी भूमिका अगदी स्पष्ट आहे. काहीजण त्यामध्ये हायकोर्टमध्ये गेलेले आहेत. बहुतेक भीमा कारखान्याचे संचालक मंडळ हे खाजगीकरणाच्या विरोधात आहे. 99% सभासद ह्या खाजगीकरणाच्या विरोधात आहेत. आणि त्याच्यामुळं जर सभासदांची तशी मागणी असती तर उघडपणे तो निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला असता. खाजगीकरणाच्या संदर्भामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तालुक्यातल्या जनतेला शब्द दिला होता की हा कारखाना खाजगी होऊ दिला जाणार नाही. त्यामुळे निश्चितपणे त्यांच्याकडे देखील आम्ही ही कैफियत त्या ठिकाणी मांडू. अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे आम्ही ही कैफियत संचालक मंडळांच्या उपस्थितीमध्ये मांडलेली आहे. आणि त्यांनी या कारखान्याचं मल्टीस्टेट करत असताना जवळपास MSC बँकेचं 250 कोटीच्या पेक्षा जास्तीचं कर्ज अजूनही परतफेड केलेली नाही. आणि एकूण जवळपास वेगवेगळ्या बँकांची, संस्थांची मिळून 800 कोटीची देणी त्या भीमा कारखान्याच्या वर असताना तो मल्टीस्टेट होऊ शकत नाही. केवळ फक्त काही ॲफिडेविट दिलेले आहेत की आम्ही हे देणी परत देऊ म्हणून. प्रत्यक्षामध्ये ॲफिडेविटनं लागणार नाही, तर प्रत्यक्षामध्ये पैसे परतफेड केल्याच्या पावत्या त्या ठिकाणी त्या सहकारी विभागाकडे जमा कराव्या लागतील, त्या प्रत्यक्षात केल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळं रेटून अशा पद्धतीचं कारखाना खाजगी करण्याचा जो डाव आहे तो आम्ही उधळून लावू. आम्ही लोकांच्यात जाऊ, सभासदांच्या मध्ये जाऊ आणि या निर्णयाला विरोध. तालुक्यातील या पूर्ववत असलेले म्हणजे जे माजी आजी जे पदाधिकारी होते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्या अलीकडच्या पक्षामध्ये, तर त्यांची काय म्हणजे सध्या त्यांची कोणतीच भूमिका दिसत नाही. आणि तुम्ही आता सध्या ताकद मला समजलं नाही काही माध्यम